कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणाला आता 8 दिवस पूर्ण झाले आहेत। ही हत्या होती की आत्महत्या यावर अनेक उलटसुलट चर्चा झाल्या, परंतु ही हत्या असून तिला आत्महत्या असल्याचं दाखवण्यात का आलं? या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर का आला नाही? घटनेच्या घडलेल्या क्राईम सेन्सला सील का केलं गेलं नाही? अशा अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत। साहजिकच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। अर्थातच यात कोणत्या तरी मोठ्या राजकारण्याचा हात असू शकतो। या बाबतीतच या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत। कोलकातामध्ये घडलेल्या या घटनेमागे काहीतरी भयानक घडत आहे। ही गोष्ट आता सर्वसामान्यांच्या लक्षात आली आहे। एका डॉक्टर महिलेवर बलात्कार होतो, नंतर तिची अमानुष हत्या करण्यात येते। हे सगळं ज्या राज्यात घडतं त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एक महिलाच बसलेल्या आहेत। त्या महिला म्हणजे ममता बॅनर्जी। जेव्हा ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी विचारण्यात येते, तेव्हा त्या महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांच्या हातात ममता बॅनर्जी 10 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून ठेवतात। ती मुलगी तर परत येणार नाही असे निर्लज्ज आणि संतापजनक विधान ममता बॅनर्जी करतात। त्या तरुणीच्या मृत्यूचं राजकारण केल्यानंतर या सगळ्याला देशाच्या सर्वोच्च सदनात प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या नेत्या सुप्रिया सुळे समर्थन करतात। यावरून प्रश्न पडतो की खरंच सुप्रिया सुळे, ममता बॅनर्जी या लोकांची महिलाबाबतची संवेदनशीलता एवढीच राहिली आहे की त्या मुलीच्या आई वडिलांच्या भावनांची आणि त्या तरुणीच्या जीवाची किंमत हे लोक 10 लाख रुपये करतायत? हे अत्याचारापेक्षा भयानक आहे। एवढंच काय तर त्या डॉक्टरांना बदनाम करण्यासाठी 14 ऑगस्टच्या रात्री तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून आरजीकर हॉस्पिटलवर हल्ला केला जातो आणि हा हल्ला डॉक्टरांनी केलाय असं चित्र रंगवलं जातं। ही खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट असल्याचं बोललं जात आहे। एका महिलेचा बलात्कार होऊन हत्या केली जाते आणि तिथलं स्थानिक सरकार त्या मृत्यूचं राजकारण करून स्वतःचा फायदा करून घेतं। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। 2012 मध्ये सुद्धा देशात होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांबद्दल ममता बॅनर्जींनी एक वक्तव्य केलं होतं की देशात बलात्कार होतात कारण आता स्त्री पुरुष एकमेकांशी जास्त बोलायला लागलेत। आता ममता दीदींच्या या वक्तव्यावरून हे तर नक्कीच लक्षात आलंय की यांना बलात्कार करणाऱ्या हैवानांना पाठीशी घालून यामध्ये स्त्री सुद्धा जबाबदार आहेत हे दाखवून द्यायचं आहे। आता या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि हा जो काही प्रकार घडला होता या प्रकरणावर सुप्रिया सुळे जे बोलल्या आहेत त्याबद्दल देखील तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा। हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रोखोक न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। नमस्कार।